नमस्कार. तुमचं सर्वांचं नीलम्स मध्ये खूप खूप स्वागत आहे. 35 ते 40 नंतर आपल्याला आपल्यात शारीरिक बदल दिसून येतात. जसे हाडांची झीज सुरू झालेली असते, स्नायूंची ताकद कमी होऊ लागलेली असते. त्यामुळे आपण जास्त अवघड असे योग प्रकार करू शकत नाही. तर 40 नंतर आपण कोणत्या प्रकारे योग करावा ज्यामुळे आपल्या हाडांची व स्नायूंची ताकद वाढली जाईल व आपण सांधेदुखी वेदनेपासून तसेच इतर आजारांपासून दूर राहू शकतो. तर चला पाहूयात आपण हा योग प्रकार. तर करूया आपण योगाला सुरुवात. योगाला सुरुवात करण्यासाठी सुरुवातीला सगळ्यात आधी सूक्ष्म व्यायाम प्रकार करावेत, ज्यामुळे हळूहळू आपल्या सांध्यांची हालचाल वाढू लागते, सांध्यांमध्ये ऊर्जा निर्माण होऊ लागते. तर सुरुवातीला आपण हात समोर घ्यायचे आहेत, हाताची बोटे प्रेस करा, पूर्ण ताकदीने हात दाबायचे आहेत. असे 10 ते 12 वेळा करूयात. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. यामुळे आपल्या हातांची ताकद वाढते आणि बोटांची देखील ताकद वाढते. आता मनगट गोल फिरवायचे. 1 2 3 4 5. आता विरुद्ध दिशेने 1 2 3 4 5. आपल्या मनगटांची ताकद वाढते. आता आपले हात खांद्यावर ठेवा. 1 2 3 4 5. आता साईडला न्यायचे, बाजूला खांद्यावर हात. 1 2 3 4 5. आता खांद्यातून हात पूर्ण गोलाकार दिशेत श्वास भरत वरती यायचे, श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5. आता विरुद्ध दिशेने मागून पुढे. 1 2 3 4 5. यामुळे आपले खांद्यांमधील वेदना कमी होतात आणि खांद्यांची ताकद वाढते. आता खांदे गोलाकार दिशेत फिरवायचे. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. रिलॅक्स. आता खांदे वरती कानाजवळ नेऊन थांबायचे. 1 2 3 4 5 6. रिलॅक्स. खांदे खाली. आता आपण मानेचे सूक्ष्म व्यायाम प्रकार करूयात. श्वास भरत मान वरती न्यायची आणि नजर आपली छताकडे. थांबायचे. 1 2 3 4 5 6. श्वास सोडत हळूवार मान खाली. यामुळे आपल्या मानेचे मागचे स्नायू जे आहेत, जे सतत वेदना देत असतात, तर ते स्नायू हळूहळू वेदना रहित होतात, स्नायूंची ताकद वाढली जाते. आणि ज्यांना वारंवार चक्कर येते त्यासाठी ही एक्सरसाइज खूप महत्त्वाची आहे. तर आपण पुन्हा एकदा रिपीट करूया. श्वास भरत मान वरती न्या आणि नजर छताकडे. थांबायचे. 1 2 3 4 5 6. श्वास सोडत हळूवार मान खाली. अजून एक वेळ करायचे. श्वास भरत मान वरती न्या, नजर आपली छताकडे. थांबायचे. 1 2 3 4 5 6. श्वास सोडत मान समोर. यामुळे मानेमधील वेदना आणि खांद्यांमधील वेदना पूर्ण कमी होतात. तर आता मानेची पुढची एक्सरसाइज. श्वास भरत आपली मान उजव्या दिशेने वरती न्या, मागे न्या. हळूवार ही एक्सरसाइज करायची. श्वास सोडत डावीकडून खाली. पुन्हा श्वास भरत उजवीकडून वरती न्या,
मागे न्या, डावीकडून श्वास सोडत खाली, पुन्हा एकदा श्वास भरत उजवीकडून वरती, मागे, श्वास सोडत डावीकडून मान खाली, समोर. ही एक्सरसाइज हळूहळू करायची आहे, मानेला झटका न देता. आता विरुद्ध दिशेने करूया. श्वास भरत डावीकडून मान वरती न्या, मागे, श्वास सोडत उजवीकडून मान खाली, समोर. श्वास घेत डावीकडून मान वरती, मागे, श्वास सोडत उजवीकडून मान खाली, समोर. श्वास घेत डावीकडून मान वरती, मागे, श्वास सोडत उजवीकडून मान समोर, स्थिर. आता आपली मान बाजूला झुकवायचे, कान आपले खांद्यांना लावायचे, खांदे सरळ ठेवायचे. आता श्वास सोडत डावीकडे झुका, डाव्या खांद्याला डावा कान स्पर्श करा, थोडा वेळ थांबा. हा स्ट्रेच पूर्ण आपल्या मानेच्या साईडच्या स्नायूंवर पडलेला आहे, तो धरून ठेवायचा. पुन्हा श्वास घेत मध्ये, श्वास सोडत उजवीकडे जायचं, उजवा कान उजव्या खांद्याला स्पर्श करा, थांबायचे थोडा वेळ. श्वास घेत मध्ये, पुन्हा एकदा आपण रिपीट करूया. श्वास सोडत डावीकडे, डाव्या खांद्याला डावा कान स्पर्श, थांबायचं थोडा वेळ. श्वास घेत मध्ये, पुन्हा श्वास सोडत उजवीकडे, उजव्या खांद्याला उजवा कान स्पर्श करा, श्वास घेत मध्ये. यामुळे मानेच्या साईडच्या स्नायूंना स्ट्रेच बसतो आणि मानदुखी पूर्ण कमी होण्यास मदत होते. आता मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवताना बरोबर उजवा आणि डावा दाखवत आहे, पण व्हिडिओमध्ये ते दुसरी दिशा दाखवतं, त्यामुळे तुम्ही ते समजून घ्याल अशी माझी अपेक्षा आहे. तर आता आपण पुढची एक्सरसाइज करूया. श्वास सोडत आपली हनुवटी आहे ती खांद्याला लावायची आहे. श्वास सोडत डावीकडे थांबायचे. इथे आपल्या मानेच्या मागच्या नसांना स्ट्रेच बसतो. कानाच्या मागून जो मानेपर्यंत स्ट्रेच बसलेला आहे तो अनुभवायचा आहे. पुन्हा श्वास घेत मध्ये, श्वास सोडत उजवीकडे, उजव्या खांद्याला आपली हनुवटी स्पर्श करा, थांबायचं थोडा वेळ आणि श्वास घेत मध्ये. श्वास सोडत डावीकडे, खांदे सरळ रेषेत ठेवायचे. श्वास घेत मध्ये, श्वास सोडत उजवीकडे, श्वास घेत मध्ये. हे आपल्या मानेचे सगळे सूक्ष्म प्रकार झाले. यामुळे मान आणि खांदे तुमची कधीही दुखणार नाही, अगदी सोपे आहेत. आता पुढची एक्सरसाइज आपण करूया पायांची सूक्ष्म हालचाल. तर पाय समोर घ्या आणि सुरुवातीला पायांच्या बोटांची हालचाल करायची, 10 ते 20 वेळा करायची. यामुळे आपल्या पायांचे जे स्नायू आहेत गुडघ्यापर्यंतचे ते पूर्ण ताणले जातात, गुडघेदुखी कमी येते. यामुळे बोटांची हालचाल. आता बोटांची हालचाल झाली की घोट्यांची हालचाल करायची. या पद्धतीने स्ट्रेच द्यायचा घोट्यांना. पाय पुढे मागे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. यामुळे घोटे दुखी होत नाही, आपल्या गुडघ्यांना स्ट्रेंथ मिळते. तर आता उजवा पाय आपला डाव्या मांडीवर घ्या किंवा डावा पाय उजव्या मांडीवर घ्यायचा आणि आपली पायांची बोटे पुढे मागे प्रेस करा. 1, पूर्ण दाब द्या बोटांना. 2 3 4 5. आता हातानेच पायांना रोटेशन मध्ये फिरवायचंय. 1, घोट्यातून गोल फिरवायचे. 2 3 4 5. विरुद्ध दिशेने 1 2 3 4 5. आता टाच इकडे आणि इकडे टेकवायचे आहे. 1
2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. आता आपली मांडी जी आहे ही अर्ध पद्मासनची मांडी आहे. तर मांडी पूर्ण जमिनीवर प्रेस करायची आणि वरती घेऊन नाक गुडघ्या लावा. 1 2 3 4 5. यामुळे आता मांडी वर खाली करा. यामुळे आपल्या मांडीचे स्नायू जे आहेत खुब्यापर्यंतचे ते स्ट्रॉंग बनतात, त्यांची ताकद वाढली जाते. अगदी सोपे प्रकार आहेत. तुम्ही खुर्चीत बसून सुद्धा हे पायाचे एक्सरसाइज जितके जमतील तितके करा. ज्यांना खाली बसून करता येत नाही त्यांनी खुर्चीत बसून करा. रिलॅक्स. आता आपण दुसऱ्या पायाचं करूया. दुसरा पाय मांडीवर घ्यायचा आणि बोटे पुढे मागे प्रेस करा. बोटांना पूर्ण स्ट्रेच द्या. 1 2 3 4 5. आता गोल फिरवायचे गोट्यातून. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेने. 1 2 3 4 5. आता टाच दोन्ही साईडला टेकवायची. 1 2. यामुळे आपल्या खुब्यांची हालचाल होते. 3 4 5 6 7 8 9 10. आता अर्धपद्मासनची मांडी पूर्ण प्रेस करायची जमिनीवर आणि श्वास घेत मांडीवरती घेऊन नाक लावा. 1 2 3 4 5. मांडी वर खाली हलवायची आहे. आपल्या पायांची सर्व्हिसिंग असते ही. पाय मजबूत होतात. हळूहळू पायाच्या सर्व वेदना निघून जातात. आता करूया आपण पायांची सायकलिंग. एक पाय लॉक करा आणि गोल फिरवा. 1 2 3 4 5. खालूनवरती 1 2 3 4 5. दुसरा पाय. 1 2 3 4 5. खालूनवरती 1 2 3 4 5. रिलॅक्स. आता आपल्या दोन्ही हातांचा या पद्धतीने मांडी खाली लॉक धरायचा आहे आणि आपल्या टाचा उचलावरती गुडघ्यांना स्ट्रेच. गुडघे टाईट झालेले आहेत. इथे हा स्ट्रेच धरून ठेवायचा आहे. होल्ड करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हळूवार टाचा खाली टेकवायचे. यामुळे गुडघे दुखी कमी येते. तर आपल्याला पुन्हा एकदा रिपीट करायचं आहे. आपल्या हातांचा लॉक. मांडी खाली, टाचा वरती उचला आणि होल्ड करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. आता आपण बटरफ्लाय करूया. या पद्धतीने बटरफ्लाय करायचे आणि मांड्या वर खाली हालचाल करायची. जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. खूप महत्त्वपूर्ण बद्ध कोणासन. थोडा वेळ या पद्धतीने हालचाल करत राहायची. आपल्या मांड्या फ्लेक्सिबल होतात. स्नायू सगळे फ्लेक्सिबल होतात पायांचे. रिलॅक्स. आता दोन्ही पाय बाजूला घ्या. या पद्धतीने बाजूला ठेवायचे आणि कोणासन करूया. 1 मागे वळून बघा. 2 3 4 5 6
3 4 5 6 7 8 9 10. यामध्ये आपल्या मांड्यांखालचे जे स्नायू आहेत हॅमस्ट्रिंगचे ते सगळे स्ट्रेच होतात आणि त्यांची कार्यक्षमता वाढते. त्यासाठी कोणासन करायचं. आता आपण जो प्रकार केलाय ते दररोज करायचे. आता पाय जवळ घ्या. करूया आपण ग्राइंडिंग. पूर्ण पुढे जाऊन पूर्ण मागे यायचं. गोल फिरवायचंय. 1 यामुळे पोट कमी होण्यास मदत होते. 2 3 4 5 6 7 8 9 10. विरुद्ध बाजूने करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. आता आपण जे ग्राइंडिंग केले चक्की आसन या आसनामुळे आपलं पोट हळूहळू कमी होण्यास मदत होते. तर आता पुढचं एक्सरसाइज आपण उभं राहून करूयात. उभे राहायचे आहे. उभे राहून आपण हळूहळू या पद्धतीने चवड्यावर चालायचं आहे. यामुळे आपल्या पिंढऱ्यांची ताकद वाढते. बघा पिंढऱ्यांवर जो ताण निर्माण झालेला आहे त्यामुळे तिथलं ब्लड सर्क्युलेशन रक्त संचालन चांगलं राहतं. असे तुम्ही 10 राऊंड करा. पुढे मागे यायचं जाग्यावर. आता दोन्ही पायात खांद्याने एवढं अंतर घ्या. आपण करूयात कटी चक्रासन. दोन्ही हात बाजूला. आता श्वास घेत उजवा हात किंवा डावा हात विरुद्ध खांद्यावर ठेवा आणि दुसरा हात मागे पाठीवर ठेवून आपली विरुद्ध टाच बघा. 1 मध्ये यायचं. 2 मध्ये. 3 मध्ये. 4 मध्ये. 5 मध्ये. 6 मध्ये यायचं. 7 8 9 10. या पद्धतीने 10 वेळा कटी चक्रासन करायचे. आता दोन्ही पाय जुळवा. आपण पदहस्तासन करूयात. श्वास घेत वरती. श्वास सोडत खाली आपल्या पायांना हात लावा. गुडघे ताठ ठेवा. पुन्हा श्वास घेत वरती. मागे. श्वास सोडत खाली. पुन्हा श्वास घेत वरती. 3 श्वास सोडत खाली. श्वास घेत वरती. 4 श्वास सोडत खाली. श्वास घेत वरती. 5 श्वास सोडत खाली. पुन्हा श्वास घेत वरती. 6 श्वास सोडत खाली. श्वास घेत वरती. 7 श्वास सोडत खाली. पुन्हा श्वास घेत वरती. श्वास सोडत खाली. पुन्हा श्वास घेत वरती. 9 पुन्हा श्वास घेत वरती. श्वास सोडत खाली. 10. रिलॅक्स. आता करूया आपण पुढचा योग प्रकार कोणासन. दोन्ही पायात खांद्यांपेक्षा जास्त अंतर घ्या. दोन्ही हात बाजूला. विरुद्ध हात विरुद्ध पाय आणि वरच्या तळहाताकडे व्हायचं. 1 2 3 4
5 6 7 8 9 10. रिलॅक्स. आता कोणासन झाल्यानंतर आपल्या कमरेची हालचाल करूया. कंबर गोल फिरवायची आपल्याला. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. रिलॅक्स. आता थोडासा कवायत प्रकार करूया उड्या न मारता. या पद्धतीने 1 2 3 4 5. आपल्याला 20 वेळा करायचे. 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. रिलॅक्स. आता आपण थोडस आसनांकडे वळूयात. उभे राहून जी आसने आहेत ती करूयात. ताडासन. दोन्ही पायात खांद्याने एवढा अंतर घ्या. आपले हात बोटे एकमेकांमध्ये गुंफून लॉक करा. उलट्या दिशेने फिरवा आणि श्वास घेत पूर्ण आपल्या चवड्यांवर यायचे. बॅलन्स करा. पूर्ण शरीराला ताण द्या. आपल्या संपूर्ण शरीरात ब्लड सर्क्युलेशन वाढतं. सगळे स्नायू ताणले जातात. त्यामुळे शरीराची स्थिती सुधारते. स्नायूंची ताकद वाढते. लवचिकता वाढते. हळूवार श्वास सोडत खाली. बाजूने हात खाली. हे आसन तुम्ही 10 सेकंद होल्ड करा. पुन्हा एकदा करूया. श्वास भरत पूर्ण हात वरती न्या. चवड्यांवर या. शरीराला ताण द्या. बॅलन्स करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास सोडत हळूवार बाजूने हात खाली. तर आता आपण पर्वतासन करूया. सुरुवातीला या स्थितीत उभं राहायचंय. पदहस्तासन मध्ये यायचे आणि हाताने चालत समोर या. टाचा टेकलेल्या असाव्यात. नजर आपली नाभीकडे न्या. गुडघे ताठ ठेवा. थोडा वेळ होल्ड करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता हाताने चालत चालत हळूवार मागे या पदहस्तासन मध्ये आणि श्वास घेत वरती. रिलॅक्स. आता आपण करूया वृक्षासन. यामध्ये आपला एक पाय दुसऱ्या पायाच्या मांडीवर या पद्धतीने ठेवायचा आहे. वृक्षासन मन एकाग्र होण्यासाठी खूप उपयुक्त आसन आहे. तुम्हाला जर बॅलन्स येत नसेल तर आपण भिंतीचा आधार घेऊन करू शकतो. हे पहा. या पद्धतीने भिंतीचा आधार घ्या आणि हळूवार आधार न घेता घेता दोन्ही हात वरती न्या. तोल जात असेल तर भिंतीचा आधार घ्या आणि थांबण्याचा प्रयत्न करा. सरावाने हळूहळू बिना आधाराचं तुम्हाला काही दिवसांनी जमू लागतं. स्थिर राहा. 10 सेकंद 15 सेकंद 20 सेकंद. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. श्वास सोडत बाजूने हात खाली. आता दुसऱ्या बाजूने करूया. गुडघ्यावर पाय न ठेवता आपल्या मांडीवर या पद्धतीने ठेवायचा. दोन्ही हात श्वास भरत वरती आणि स्थिर राहायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. श्वास सोडत बाजूने हात खाली. पाय खाली. तर आता आपण खाली बसून काही आसने करूयात.
यायचं. मार्जरी आसन करूया सुरुवातीला. पाठीसाठी खूप उपयुक्त असं आसन आहे. पाठदुखी पूर्ण कमी होते, आपल्या पाठीच्या कण्याची मजबूती वाढते, लवचिकता वाढते. तर श्वास भरत वरती बघा, पाठीला पूर्ण बाग द्या. थोडा वेळ थांबायचं आणि श्वास सोडत पाठ पूर्ण वरती आणा. श्वास सोडत पाठ वरती आणलेले आहे. आता श्वास घेत पुन्हा पाठीला बाग देत वरती पाहायचंय. पाठीला पूर्ण स्ट्रेच द्यायचे. आता अंतरून ठेवा. पुन्हा श्वास सोडत पाठ वरती. श्वास घेत पाठ खाली. रिलॅक्स. आता आपण भुजंगासन करूया. त्यासाठी पोटावर झोपा. भुजंगासन स्थिती. हात छाती जवळ ठेवा. मागून पाय जुळलेल्या स्थितीत. श्वास भरत पूर्ण वरती यायचे. शरीराचा पुढचा भाग नाभीपासून वर उचललेला, नजर समोर. भुजंगासन खूप महत्त्वपूर्ण आसन. आपल्या पाठीच्या कण्याची मजबूती वाढवते. पाठदुखीपासून आपण दूर राहतो. 10 सेकंद होल्ड करा. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. श्वास सोडत खाली. मकरासन स्थिती. पायामध्ये अंतर, टाचा आत घेऊन शवासन स्थिती आहे. विपरीत शयन स्थिती. थोडी विश्रांती घ्या. 2 ते 3, 3 ते 5 सेकंद विश्रांती. आता आपण करूया मकरासन. दोन्ही हात आपल्या हनवटीच्या खाली आणि पाय एक एक आपल्या सीटला लावा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स. आता दोन्ही पाय एक साथ लावा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स. मकरासन स्थिती. दोन्ही हात पुढे, हातावर हात, मागे पायामध्ये अंतर, टाचा आत, चवडे बाहेर. डोकं हातावर ठेवा. 5 ते 10 सेकंद विश्रांती घ्या. यामुळे आपल्या शरीरावर जो आलेला ताण आहे तो हळूहळू कमी होतो. कंधरासन करूया. खूप महत्त्वपूर्ण आसन आहे. ह्या आसनाचा दररोज तुम्ही सराव करा. पाय दुमडायचे आहेत आणि आपल्या पायांचे गोटे पकडायचे. श्वास भरत पूर्ण वरती या पद्धतीने आणि थांबा 10 सेकंद. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. कंधरासनमुळे आपल्या पाठदुखीचा त्रास दूर होतो. पोटावरची, आपल्या सीटवरची सगळी चरबी कमी होते. मांड्यांची ताकद वाढते आणि जे गायनिक त्रास आहेत स्त्रियांचे ते पूर्ण निघून जातात. पुन्हा एकदा आपण कंधरासन करूया. पाय दुमडायचे, घोटे पकडायचे आणि श्वास भरत वरती यायचे. थांबायचं थोडा वेळ. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. श्वास सोडत हळूवार. पाठ खाली, पाय सरळ. यायचं सुखासन मध्ये. तर यानंतर आपण प्राणायाम कोणते करावे ते पाहूया. तर सुरुवातीला भस्त्रिका करायचा आहे.
भस्त्रिका प्राणायाम केल्यामुळे आपल्या फुफ्फुसात ऑक्सिजन लेवल पूर्ण वाढली जाते. तर त्यासाठी दोन्ही मुठी आपल्याला लॉक करा आणि श्वास भरत पूर्ण वरती यायचे, मुठी उघडायच्या आणि श्वास सोडत खाली यायचं, मुठी बंद करायचे. या पद्धतीने आपल्याला 20 वेळा करायचं आहे. तर चला करूयात भस्त्रिका प्राणायाम. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. थोडी रेस्ट घ्या मध्ये. करूया पुन्हा एकदा 10चा सेट. 11 12 13 14 15 16 17 18 19 20. रिलॅक्स. आता करूया आपण कपालभाती. खूप महत्त्वाचा प्राणायाम कपालभाती. हा प्राणायाम दररोज आपल्याला नियमितपणे कमीत कमी 10 मिनिटं करायचा आहे. तर योग्य त्या आसनात सुखासन, पद्मासन, अर्धपद्मासन ज्याही आसनात तुम्हाला आरामदायी स्थितीत बसता येईल अशा आसनात बसून घ्यायचं आहे. हाताची आपल्या ध्यान मुद्रा, पाठीचा कणा ताठ ठेवा. फक्त पोटाची हालचाल, पोटाला झटका आणि नाकावाटे श्वास बाहेर सोडायचा आहे. डोळे बंद करून आपल्या श्वास सोडण्यावर लक्ष केंद्रित करा. श्वास आपोआप घेतला जातो नैसर्गिकरित्या, पण आपण फक्त नाकावाटे श्वास सोडायचा आहे. खोकतो त्याप्रमाणे नाकाने खोकण्याची क्रिया करायची आहे. बघा, बघून बघून तुम्ही सराव करा. पोट आत जात आहे, नाकावाटे श्वास बाहेर पडत आहे. जास्त वेळ खाली बसून करता येत नसेल तर तुम्ही खुर्चीत बसून हा प्राणायाम करू शकता. कमीत कमी 10 मिनिटं, जास्तीत जास्त अर्धा तास स्ट्रोक मारत राहायचे. फक्त पोटाची हालचाल आहे, इतर अवयव स्थिर. पोटात श्वास बाहेर. बघा, हा प्राणायाम करत असताना आपण मनामध्ये संकल्प ठेवायचे. शुभ संकल्प. मी माझ्या श्वासावाटे माझ्यातील सगळे नकारात्मक भाव बाहेर टाकत आहे. आतून मी स्वस्थ बनत आहे. करत राहायचे कपालभाती. सेकंदाला 1, मिनिटाला 60, 5 मिनिटात 300, 10 मिनिटात 600 याप्रमाणे आपले 600 स्ट्रोक 10 मिनिटात होतात. तर तुम्हाला दररोजचे 600 स्ट्रोक मारायचे आहेत. तुम्ही 300-400 माराल तर त्याचा काही उपयोग होत नाही. करत राहायचे कपालभाती. अतिशय प्रभावी प्राणायाम. या प्राणायामामुळे आपली शरीर शुद्धी क्रिया होते. शरीरातले सगळे टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात. तुम्ही आता करत राहा. माझं ऐकत ऐकत हा प्राणायाम पूर्ण करा. तर या प्राणायामामुळे आपल्या शरीरातील जे साठलेले टॉक्सिन्स आहेत ते सगळे बाहेर पडतात आणि शरीर शुद्धी क्रिया पूर्ण होते. पंचकर्म करण्याची काही गरज पडत नाही. तसंच सांधेदुखी, तुमच्या शरीरातले वात, पित्त, कफ हे नियंत्रणात येतात आणि हळूहळू तुमचं वजन नियंत्रणात येतं. वाढलेलं वजन कमी होतं, कमी झालेलं वजन वाढलं जातं. पोटावरची अतिरिक्त चरबी ही देखील पूर्ण कमी होण्यास मदत होते. तसंच आपल्या हार्टचे ब्लॉकेजेस असतील ते देखील पूर्ण निघून जातात. कुठल्याही प्रकारची गाठ असेल, अगदी कॅन्सर सारखी गाठ असेल, ती देखील या प्राणायामामुळे पूर्ण निघून जाते. तर तुम्ही हा प्राणायाम दररोज न चुकता करा. फक्त
पिरियड्स असतील किंवा गर्भवती स्त्रियांनी हा प्राणायाम करायचा नाही आहे. इतर व्यक्तींनी हा प्राणायाम दररोज न चुकता करायचा आहे. तसंच ऑपरेशन ज्यांचं नुकतंच झालेलं आहे त्यांनी 4 ते 5 महिने हा प्राणायाम करू नये. करत राहायचे. कपालभाती या प्राणायामामुळे आपल्या पोटातील जे अवयव आहे त्यांची कार्यक्षमता वाढते, पचनक्रिया सुधारते, खाल्लेले अन्न व्यवस्थित पचलं जातं, त्यातील योग्य घटक जे आहेत आपल्या शरीराला मिळाले जातात. त्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढते आणि हळूहळू तुमच्या शरीराची ताकद वाढली जाते. कंटिन्यू करत राहा. आपले 5 मिनिटं झालेले आहेत. अजून 5 मिनिटं पूर्ण करा. स्ट्रोक मारत राहायचे. पाठीला पोटाला थोडंसं दुखू लागल्यास 5 ते 6 सेकंद थांबायचं, रिलॅक्स व्हायचं आणि पुन्हा सुरू करायचं. या पद्धतीने तुम्ही थांबून थांबून देखील हा प्राणायाम पूर्ण करू शकता. पण हळूहळू स्टॅमिना वाढला की तुमचं कंटिन्यू स्ट्रोक पडले जातात. रिलॅक्स. आपले 10 मिनिटं झालेले आहेत कपालभाती करून. तर आता या पुढचं प्राणायाम करूयात आपण. अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम करायचंय. यासाठी आपल्या हातांची वायुमुद्रा पकडा. आपलं पहिलं बोट आहे अनामिका, ती आपल्या अंगठ्याच्या इथे दाबून धरायची आहे. अशी वायुमुद्रा लावून आपली उजवी नाकपुडी उजव्या हाताने दाबून डावीकडून ही सुरुवात करा. डावीने हळूवार खोल श्वास घ्या आणि डावी नाकपुडी बंद करून हा श्वास उजवीकडून हळूवार बाहेर सोडा. पुन्हा उजवीकडून खोल श्वास भरून घ्या. उजवी नाकपुडी बंद करून हा श्वास डावीकडून हळूवार खोल बाहेर सोडा. या पद्धतीने आपल्याला 5 ते 10 मिनिटं हा प्राणायाम करायचा आहे. अनुलोम विलोम प्राणायाम हा कपालभाती इतकाच महत्त्वपूर्ण प्राणायाम आहे. या प्राणायामामुळे आपल्या शरीरातले वात, पित्त आणि कफ हे त्रिदोष समान राहतात. तसंच आपल्या मेंदूतील ज्या ग्रंथी आहेत, पिट्युटरी पिनियल ग्रंथी, या सक्रिय होतात. त्यामुळे हार्मोन्स बॅलन्स होतात आणि आपल्या कंठातील ज्या थायरॉइड ग्रंथी आहेत त्यांचं कार्य सुधारून थायरॉइड हा आजार बरा होण्यास मदत होते. सतत नैराश्य येणे, अनिद्रा या सर्व आजारांवर हा प्रभावी प्राणायाम आहे. मन स्थिर होऊ लागतं. मनाच्या ठिकाणी येणारे अनेक नकारात्मक विचार हे दूर होतात. फक्त आपल्याला दररोज कमीत कमी 10 मिनिटं आणि जास्तीत जास्त अर्धा तास हा प्राणायाम दररोज करायचा आहे. ज्यांना असाध्य व्याधी आहेत, जसे पॅरालिसिस हा आजार ज्यांना होतो, त्यांनी जर हा प्राणायाम अर्धा तास केला तर त्यांचा हा आजार पूर्ण बरा होतो. आपली स्मरणशक्ती वाढण्याच्या दृष्टीने हा प्राणायाम खूप महत्त्वपूर्ण ठरतो. आपल्या शरीरात कुठल्याही प्रकारची नसनाडी दबली असेल तर या प्राणायामाने ती ओपन होते. या पद्धतीने 10 मिनिटं हा प्राणायाम दररोज तुम्ही करा. या प्राणायामामुळे आपल्या शरीरातल्या सगळ्या ज्या नसनाड्या आहेत, जवळजवळ 72,72,10,210 नसनाड्या आहेत, त्या सर्वच्या सर्व सक्रिय होऊ लागतात. त्यामुळे स्नायूंमधील वेदना कमी होतात, स्नायूंची ताकद वाढते आणि हळूहळू मनाच्या ठिकाणी जे आपल्याला सतत नकारात्मक विचार येऊ लागतात ते निघून जातात. मन आपलं स्थिर होऊ लागतं. डिप्रेशन लेवल कमी होतो. ताण, चिंता, भीती हे पूर्ण निघून जातं. तर आता पुढचा प्राणायाम करूया. भ्रामरी. आपल्या दोन्ही कानाच्या पळ्या अंगठ्यांनी बंद करा. मधली 2 बोटं डोळ्यावर या पद्धतीने ठेवायचे आहेत. तोंड बंदच ठेवायचे. आतल्यात भ्रमर सारखा आवाज करायचे 5 वेळा.
बंदच ठेवा. करूया उद्गीत प्राणायाम. 5 वेळा आपल्याला दीर्घ ओंकार करायचे आहे. करूया सुरुवात. ओंकारमध्ये तुम्ही अ, उ, म अशा तिन्हीमध्ये मचा उच्चार जास्त दीर्घ असावा. हात समोर, हातामध्ये घर्षण करा आणि हात डोळ्यावर, हातामध्ये ऊर्जा आपल्या डोळ्यांवर घ्यायची आहे. रिलॅक्स. आता आपण करूया पाठीवर झोपून सायकलिंग. पाठीवर झोपायचे. करूयात एका पायाची सायकल. 1 2 3 4 5 6. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5 6. दुसऱ्या पायाने करायचे. 1 2 3 4 5 6. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5 6. आता दोन्ही पायाची अल्टरनेट सायकल. 1 2 3 4 5 6. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5 6. रिलॅक्स. दोन्ही पाय जुळवून करा. 1 2 3 4 5 6. खालून वरच्या दिशेने 1 2 3 4 5 6. रिलॅक्स. सायकलिंगमुळे आपल्या पायाचं ब्लड सर्क्युलेशन आपल्या हृदयाच्या बाजूने चांगल्या पद्धतीने होतं. आता सायकलिंग झाल्यानंतर शवासन करूयात. आपल्या शरीराची जी ऊर्जा खर्च झाली आहे ती भरून निघण्यास मदत होते. दोन्ही पायात अंतर ठेवा. आपले हात बाजूला, हाताचे तळवे आकाशाच्या दिशेने, मान झुकलेली. आता दीर्घ खोल श्वास भरून घ्या. दीर्घ खोल श्वास सोडत सुरुवातीला पाय सैल सोडा. पुन्हा एकदा दीर्घ खोल श्वास भरून घ्या आणि आपला श्वास सोडत आपले हात, मान, खांदे पूर्ण सैल करा. आता आपले श्वास आहे तसे चालू राहू द्यात. आपण आपल्या शरीराच्या प्रत्येक भागावर लक्ष केंद्रित करून तिथले स्नायू शिथिल करत जायचे आहेत. आपले पाय जे दिवसभर थकून गेलेले असतात, या पायांना विश्रांती देऊयात. पायांची बोटे, तळवे, टाचा, पायांचे घोटे पूर्णपणे शिथिल करा. रिलॅक्स करा. पायाच्या पिंढऱ्या, गुडघे, मांड्या शिथिल करत जायचे, रिलॅक्स करत जायचे. आपली दृष्टी आपल्या कमरेवर स्थिर करा. कंबर, कमरेखालचा संपूर्ण भाग शिथिल करत जायचे. आपली पाठ, पाठीचा कणा,
सर्व मणके, आजूबाजूच्या मांसपेशी या सर्व विश्रांत अवस्थेत आणायचे. पाठीला पूर्ण विश्रांती द्या. आपले हात, हातांची बोटे, मनगट, तळवे, हातांचे कोपर, दंड पूर्ण शिथिल करा. रिलॅक्स करा. मान, खांदे इथले सगळे जखडलेले स्नायू शिथिल करा. चेहऱ्यावर एक प्रसन्न मुद्रा. कान, नाक, डोळे, हनवटे, गाल, कपाळ, भुवया पूर्ण शिथिल करत जायचेत. आपल्या संपूर्ण शरीरावरचा जो काही ताण होता, थकवा होता, तो नाहीसा होत चाललेला आहे. शरीर हलक्या फुलक्या अवस्थेत पोचत चाललेलं आहे. 2 मिनिटात 2 तासाच्या झोपेचा स्वाद आपण घेत आहोत. आता हळूवार आपण शवासन स्थितीमधून बाहेर यायचे. आपले हात वर घ्या. हातामध्ये घर्षण करा. हातामधील जी ऊर्जा आहे ती आपल्या चेहऱ्यावर घ्या. पृष्ठ ताडासन करा. हात वरती ताणा, पाय खाली, पूर्ण शरीराला ताण द्या. रिलॅक्स. आजचा हा योग सेशन नक्कीच तुम्हाला आवडला असेल. दररोज तुम्ही याचा सराव करा आणि तुमचे जे अनेक समस्या आहेत शारीरिक व मानसिक त्या दूर करा. हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा योगा आहे. तुम्ही दररोज याचा सराव केला तर नक्कीच याचा तुम्हाला फरक जाणवेल. अगदी तुमचं मेनोपॉजमधील जे समस्या आहेत त्या देखील निघून जातील. थायरॉइड असेल तो देखील कमी होईल. तशाच तुमच्या इतर ज्या समस्या आहेत, पाठदुखी, मानदुखी किंवा लोअर बॅक पेन, गुडघेदुखी ह्या हळूहळू कमी होऊ लागतात आणि तुमची शारीरिक क्षमता वाढते. शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. तर तुम्ही नक्की करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. जास्तीत जास्त आजूबाजूला ज्या आपल्या व्यक्ती आहेत त्यांना ही माहिती शेअर करा. चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.